नमस्कार, मी भूषण लिंबे, चार्टर्ड अकाउंटंट आणि फायनान्शियल ॲडवायझर. जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला चांगले दिवस, वाईट दिवस, चांगल्या अपॉर्च्युनिटी, कधी कधी अपॉर्च्युनिटी येत नाहीत, असे उतार चढाव येतच असतो. आपल्या आयुष्यामध्ये योग्य नियोजन, योग्य निर्णय आणि चांगले वर्तन या तीन गोष्टी जर का आपण आत्मसात केल्या तर आपल्या आयुष्याची दिशा, आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला फळ मिळणार आहे, जो सक्सेस मिळणार आहे ना, ते ठरतं. ह्याला मी मॅप ऑफ लाईफ म्हणतो. मॅप ऑफ लाईफमध्ये जेव्हा चांगले दिवस असतात आपले, म्हणजे असं म्हणून मी फिनान्शियल ॲडवायझर आहे, स्टॉक मार्केट जोरात आहे, लोकांकडे खूप पैसा आहे, म्हणजे चांगले दिवस आपण जे म्हणतो ना, त्या पिरियडमध्ये काय होतं ना, वर्क इज गुड. म्हणजे जेव्हा आयुष्यामध्ये परिस्थिती चांगली असते, म्हणजे सभोवतालची परिस्थिती, पैशाची परिस्थिती, म्हणजे चांगले काय म्हणतो कंडिशन्स आहेत मला आयुष्यामध्ये, त्यावेळेला काय होतं, वर्क इज गुड, म्हणजे माझं काम सगळं चांगलं चाललंय, बिझनेस चांगला आहे, माझा व्यवसाय चांगला चाललाय, हेल्थ पण माझी चांगली आहे, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी, म्हणजे मला वेगवेगळ्या ठिकाणी येऊन बिझनेसची अपॉर्च्युनिटी मिळते मला, आणि एव्हरीथिंग मूव्ह स्मूथली. सगळ्या गोष्टी एकदम जशा मला पाहिजेत तशा मूव्ह होत आहेत. ह्या काळ कसं आहे, तेव्हा सगळं फेवरेबल आहे मला. जे आपण म्हणतो आयुष्यामध्ये उतार चढाव असतो, तसं जेव्हा उतार येतो, जेव्हा कंडिशन्स फेवरेबल नसतात, तेव्हा काय होतं, मी हार्डवर्क करतो, मेहनत करतो आपण, पण मला सक्सेस मिळत नाही. आय एम डुईंग हार्डवर्क बट इज नो सक्सेस. बिझनेस इज नॉट गुड. मला जसा पाहिजे तसा सक्सेस बिझनेसमध्ये मिळत नाही. फॅमिली इश्यूज माझे येऊ शकतात, फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि मला हेल्थमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात. हे कधी मी म्हणतोय, जेव्हा मला कंडिशन्स फेवरेबल नाही आहेत. इकडे कंडिशन्स फेवरेबल, इकडे कंडिशन्स अनफेवरेबल. मला असं म्हणायचं आहे की कंडिशन्स फेवरेबल असल्या तरी असे काही लोक असतात की त्यांचा व्यवसाय होत नाही, त्यांना हेल्थमध्ये इश्यूज असतात, म्हणजे फॅमिली लाईफ चांगलं नसतं, नवीन अपॉर्च्युनिटी मिळत नाहीत, किंवा कंडिशन्स अनफेवरेबल आहेत. त्या अनफेवरेबल कंडिशन्समध्ये पण लोक चांगल्यापैकी व्यवसाय करतात, फॅमिली लाईफ त्यांचं छान असतं, सक्सेस मिळतो. तर फेवरेबल कंडिशनमध्ये पण काही लोक असतात जी अनसक्सेसफुल असतात, किंवा अनफेवरेबल कंडिशनमध्ये पण काही लोक असतात जी सक्सेसफुल असतात. तर मला या गोष्टीवरनं असं कळतं की कंडिशन्स फेवरेबल असो या अनफेवरेबल असो, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपलं बिहेवियर जे आहे ना, आपलं वर्तन जे आहे, आपण पॉझिटिव्ह आउटलुक आपला असेल तर नक्की तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल. फेवरेबल कंडिशन्समध्ये मेजॉरिटी लोकांना सक्सेस मिळतो, अनफेवरेबल कंडिशनमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे सक्सेस मिळत नाही. माझं मत हे आहे की कंडिशन्सवरती सक्सेस किंवा फेल्युअर डिपेंड नसतं, तर तुमचे जे वर्तन आहे, तुमचं जे बिहेवियर आहे, तुमचे जे थॉट्स आहेत, तुम्ही जे विचार करता, तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, या गोष्टीमुळे तुम्हाला सक्सेस किंवा अनसक्सेसफुल होतं. या व्हिडिओवरती, हा जो आत्ता व्हिडिओ आहे त्याच्या नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे ना, ते तुम्हाला फॉर्म्युला सकट दाखवीन. मी जे आयुष्यात आत्मसात केलं आहे, मी तो फॉर्म्युला आयुष्यात वापरतो, मला जो काही सक्सेस मिळाला आहे माझ्या परीने, त्या फॉर्म्युलामुळे. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हॅपी विविंग. थँक्यू.